राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरमध्ये स्फूर्ती 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पार्थ अकॅडमीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। पार्थ अकॅडमीचे संचालक स्वप्नील कळसकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम माहीत करण्यात आला होता। बदलापूर पूर्वच्या पेंडुलकर हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला। 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी यावेळी मार्गदर्शन देखील करण्यात आलं। या कार्यक्रमाला बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, नेरळ या परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पार्थ अकॅडमीचे संचालक स्वप्नील कळसकर यांनी दिली आहे। ॲक्च्युली यावर्षी जी 10वीला आणि 12वीला मुलं पास झालेली होती चांगल्या मार्कांनी 60+ किंवा 80+, 90+, तर कुठेतरी त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे। कारण त्या सन्मानाने काय होतं की पुढे अजून आणखी यश मिळवावं ही स्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते। त्यामुळे आम्ही काय केलं, आमच्या कार्यक्रमाला नाव स्फूर्ती हे दिलेलं आहे। बदलापूरमध्ये गेल्या 15 वर्षापासून असलेले श्री पार्थ अकॅडमी क्लासेस, त्याचबरोबर कॉमर्स ॲस्पायर आणि गॅलेक्सी एज्युकेअर या तिघांनी एकत्र येऊन एज्यू ब्रिज नावाची संस्था स्थापन केलेली आहे। एज्यू ब्रिज म्हणजे काय, त्याच्यामध्ये एज्युकेशन आहे, शिक्षण आहे आणि ब्रिज म्हणजे एक पूल आहे जो या किनाऱ्यावरून पलीकडच्या किनाऱ्यावर म्हणजे यशाच्या बाजूला मुलांना प्रवास करायला लावतोय आणि तो एक अडथळ्यांचा ब्रिज पार करून एक करिअरच्या दिशेने मुलांना नेण्याचा प्रयत्न करतोय। तर असा हा यावर्षी आमचा पहिला कार्यक्रम स्फूर्ती 2025 हा इथे आम्ही आज 29 जून दिवशी आयोजित केलेला होता। अनेक विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती लाभली आणि प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी माइंडसेट या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन मुलांना केलेलं आहे। त्यामुळे एकूणच काय, आजचा दिवस हा जल्लोषाचा आहे, स्फूर्ती देणारा आहे। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।